नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। महाराष्ट्र सरकारने सन 2025-26 या वर्षात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात दिला आहे। शेतकरी मित्रांनो, 9 जानेवारी 2026 च्या GR नुसार राज्यामध्ये एकूण 31,628 कोटी रुपयांची मदत ही शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहे। विशेषतः छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि अमरावती विभागातील जिल्ह्यांसाठी हा निधी वितरणासाठी शासनाने GR सुद्धा निर्गमित केलेला आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे 50% अधिक नुकसान झाले आहे अशा पात्र लाभार्थ्यांची याद्या आता जिल्हा अधिकाऱ्यांनी कार्यालयात मार्फत प्रसिद्ध सुद्धा केल्या। आणि शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी कोणते जिल्हे पात्र असणार आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचा पहिला आणि दुसरा टप्पा कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाणार आणि त्याची तारीख सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, हेक्टरी कोणत्या पिकांसाठी किती रुपये मिळणार ते बघूया। जे जिरायती पिके आहे त्यांना 18,500 रुपये प्रति हेक्टर मिळणार, बागायती पिकांसाठी 27,000 रुपये प्रति हेक्टर मिळणार आणि जे बहुवार्षिक म्हणजे फळ पिके आहे त्यांना 32,500 रुपये हेक्टरी एवढे पैसे मिळणार। शेतकरी मित्रांनो, त्याची मर्यादा असणार आहे 3 हेक्टर पर्यंत। आणि शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत। आता ते जिल्हे कोणते आहे ते बघूया। शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे 2 टप्प्यामध्ये पैसे मिळणार। त्यानंतर विदर्भामधील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, नागपूर, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सोलापूर, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, विशेष म्हणजे केवळ पात्र लाभार्थ्यांचीच यादी जर त्यांनी EKYC पेंडिंग आहे अशा शेतकऱ्यांची सुद्धा स्वतंत्र यादी देण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, जेणेकरून ते आपली प्रक्रिया पूर्ण करून मदत मिळू शकतील। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण झालेली आहे त्यांना हा निधी वाटप होणार। आता शेतकरी मित्रांनो, महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। तर अद्याप मदत मिळाली नाही, मग काय करावे लागेल शेतकऱ्यांना? तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की आमच्या जिल्ह्याची मदत कधी मिळणार किंवा दुसरा टप्पा कधी येणार। आता मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या वाटप अद्यापही तांत्रिक कारणामुळे रखडलेले आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो, कारण हा दुसरा टप्पा जो आहे तो 15 जानेवारी 2026 नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती येण्याची दाट शक्यता आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जे पैसे आहे अडकलेले ते तुम्हाला आता 15 जानेवारी 2026 च्या नंतर मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, म्हणजे येत्या 7 ते 8 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार आहे। व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा। धन्यवाद।